आज बनवतो आपण मुगाच्या डाळीची रेसिपी. ती काय बनवतात ते बघूया आणि त्यासाठी काय काय लागते ते पण बघूया. त्यासाठी इथे आपण मुगाची डाळ घेतलेली, भिजवून घेतलेली आहे. ही 1 वाटी डाळ आहे. ती 1 सव्वा तास भिजवून घेतलेली आहे. त्यात आपण 2 मिरच्या टाकूया, आलं, जिरं. आता हे आपण बारीक करून घेऊ. पाणी काढलं आहे. ह्याला या मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेऊया. इथे आपण बारीक करून घेतलं. डाळ बारीक करताना थोडंसं पाणी घ्यावं लागेल, थोडं बारीक केलं इथं. आता आपण त्यात थोडीशी हळद टाकणार आहोत, हिंग, थोडंसं हिंग, जिरं घेतलं होतं पण मी थोडं जिरं परत घेते. आता आपण त्यात टाकूया थोडासा कढीपत्ता, कोथिंबीर आणि चिरलेला कांदा. त्यात आता चवीनुसार मीठ टाकतोय. आता आपण ते एकत्र करून घेऊया. इथे तेल ठेवलेलं आहे आपण तापत. हे बघा, आता आपण सोडू. तेल तापले की बघूया पहिलं. नाही तापले. आता आपण त्यात सोडूया एक एक करून. इथे आता आपण फ्राय करून घेतोय, बघू शकतो मी. इथे आपण पलटी मारून घेतलेली आहे. गॅस आपलं मिडियम आहे. हे बघा, इथे आपण तळून घेतलेले पहिली. तसेच आता आपण ही दुसरी टाकली, ती पण तळून घेऊया. ते पण काढून घेऊ आपण.
काढून घेऊन काळं इथे आपण पुन्हा एकदा टाकूया. ही आपली मूग डाळीची खेकडा भजी छान कुरकुरीत झाले. बघू शकता. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा, तुम्हाला पण नक्की आवडेल. झटपट होणारी अशी आहे, जास्त वेळ जात नाही. तसंच बाकीची ते राहिलेले ते आपण करून घेणार आहोत. हे बघा, गरमागरम अशी भजी आपली रेडी झालेली आहे. हे बघा. थँक्यू.